गुड मॉर्निंग. काल आपण जे लेक्चर घेणार होतो त्याच्यामध्ये लाईटचा खूप इश्यू झाला, तर आज मी पुन्हा लेक्चर घेतोय. आपण बघतोय ऑटोमॅटिक फायर अलार्म सिस्टीम. त्याच्या डेफिनेशन्स 50च्या 50 आपण सगळ्या पाहिल्या आहेत. तुम्हाला PDF पाठवलेली आहे, प्लीज ती PDF चेक करत राहा. आता 1-2 लेक्चरमध्ये हा पूर्ण पॉईंट संपून जाईल. 2-3 लेक्चरमध्ये हा संपेल पॉईंट. पण याच्यामध्ये आपल्याला खूप काही शिकायचं आहे, कारण की तुम्ही MCQ म्हणा किंवा इंटरव्ह्यूला गेल्यानंतर किंवा आता जास्त करून आपण सेफ्टी सुपरवायझर इंटरव्ह्यूला गेलो किंवा फायरमॅनच्या इंटरव्ह्यूला गेलो तर आपण मेंटेनन्स डिपार्टमेंटमध्ये फार म्हणजे खूपच ट्राय करतो. आणि मेंटेनन्स डिपार्टमेंटमध्ये आपल्याला हे लक्षात येतं की फायर अलार्म सिस्टीम असेल, हायड्रंट सिस्टीम असेल, स्प्रिंकलर सिस्टीम असेल, याचा आपल्याला पुरेपूर नॉलेज असलंच पाहिजे. मग ते क्वेश्चन सुद्धा त्याच्या रिगार्डिंगच विचारले जातात. त्यामुळे आपणाला हे फायर अलार्म सिस्टीम ही प्रॉपर केलीच पाहिजे. मग तो हीट डिटेक्टर असेल, स्मोक डिटेक्टर असेल, फ्लेम डिटेक्टर असेल, आयोनायझिंग असेल किंवा फोटो डायोड असेल किंवा फोटो डिटेक्टर असेल, एनिथिंग. तर आपल्याला सर्वांचा प्रॉपर अभ्यास करता येईल. तर आज आपण स्टार्ट करतोय. पॉइंट स्क्रीन शेअर करतोय मी तुम्हाला. ओके, दिस इज द स्क्रीन. याच्यामध्ये आपल्याला समजतंय की वाय वी हॅव अ फायर अलार्म सिस्टीम. आपल्याला काय गरज आहे फायर अलार्म सिस्टीमची. पहिला मुद्दा हा आहे. तर सर्वांनी हे पॉइंट लिहून घ्यायचे. तुम्ही व्हिडिओ पॉज करत करत लिहा, पण हे फार महत्वाचं आहे की वाय फायर अलार्म सिस्टीम इज इम्पॉर्टंट टू एनी बिल्डिंग और एनी वर्कप्लेस. तर सर्वात महत्वाचं म्हणजे टू प्रोव्हाइड फॉर द सेफ्टी ऑफ ऑक्युपंट ऑफ द बिल्डिंग. त्या बिल्डिंग मध्ये जी लोक आहेत, जी काम करतायत किंवा जे राहत आहेत, रेसिडेन्शियल असेल तर राहत आहेत, तर त्यांना सेफ्टी प्रोव्हाइड करण्यासाठी आपण फायर अलार्म सिस्टीम तिथे इन्स्टॉल केली पाहिजे. अँड मेक प्रोव्हिजन फॉर देअर इव्हॅक्युएशन ऑर रिफ्यूज ड्युरिंग द फायर अँड अदर इमर्जन्सी. जर एखादी इमर्जन्सी झालीच, फायर इमर्जन्सी असेल किंवा दुसरी इमर्जन्सी असेल, तर त्यांना प्रॉपर इव्हॅक्युएशन व्हावं, मिळावं, म्हणून आपण फायर अलार्म सिस्टीम दाखवतो. म्हणजे जर फायर अलार्म वाजला तर बिल्डिंगच्या लोकांना समजेल की देर इज ए इमर्जन्सी, वी हॅव टू इव्हॅक्युएट दॅट बिल्डिंग प्रॉपरली. इज दॅट क्लिअर? To provide the fire department with early notification of fire in the building and direct them to the area of the risk. फॉर एक्झाम्पल, आपल्या अपार्टमेंट आहे, अपार्टमेंट मध्ये बिल्डिंग नंबर विंग नंबर ए ला फायरचा इन्सिडेंट झालेला आहे, तर फायर डिपार्टमेंटला इन्सिडेंट इमिजिएटली काय मिळणार आहे, नोटिफिकेशन मिळणार आहे, देयर इज अ फायर इन अ पर्टिक्युलर अपार्टमेंट इन अ पर्टिक्युलर विंग. देन दे कॅन ऍक्ट डायरेक्टली ऑन दॅट विंग. म्हणजे ते येऊन डायरेक्ट काय करतील, त्या विंगवर फायर एक्सटिंग्विशिंगचं काम करतील. समजते मला काय म्हणायचंय? हे एक फायदा होतो फायर अलार्म सिस्टीमचा. किंवा एखादा वर्कशॉप आहे, वर्कशॉप मध्ये भरपूर सारे कंपार्टमेंट असतात, भरपूर सारे प्लेसेस आहेत. मी काय म्हणतोय बघा, दिसतंय इथं फळ्यावर थोडस. हा पूर्ण तुमचा कंपनीचा एरिया आहे, ज्या कंपनीमध्ये तुम्ही वर्क करताय. हे तुमचं फायर स्टेशन आहे, बरोबर. इथे एक डिपार्टमेंट आहे, हे डिपार्टमेंट आहे, हे डिपार्टमेंट आहे. दीज आर द डिपार्टमेंट, दिस इज ऑडिटोरियम, दिस इज सम स्पेस. असं भरपूर या कंपनीमध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर आहे, बरोबर. समजा या पोर्शन मध्ये आग लागली, तर प्रत्येक वेळी कोणीतरी व्यक्तीने ती बघून येऊन सांगण्याची गरज नाही. तर आपल्याला फायर अलार्म सिस्टीम असते की या इथं एक चार्ट आहे तुमच्या इथं, त्या चार्टवर LED चे बल्ब असतात की तुम्हाला तिथं फायर अलार्म वाजल्यानंतर लक्षात येतं की हा या पोर्शन मध्ये फायर इन्सिडेंट किंवा इमर्जन्सी झालेली आहे. तुम्ही ऍक्ट करताना प्रॉपर ऍक्ट होतात त्याच पॉइंटला, बरोबर आहे. त्याच पॉइंटला तुम्ही काय करणार आहे, ऍक्ट होणार आहे. टू रिड्यूस द लॉस ऑफ प्रॉपर्टी. साहजिकच जर आपण लवकर ऍक्ट केलं तर तो इनिशियल कंडिशनला असणार आहे फायर, आणि ती एक्सटिंग्विश होण्यास मदत होणार आहे. दॅट्स वाय देर इज ए रिड्यूस इन लॉस ऑफ प्रॉपर्टीज, ॲज वेल ॲज टू रिड्यूस द बिल्डिंग डॅमेज. बिल्डिंग डॅमेज सुद्धा कमी होतं.
काही ठिकाणी ऑक्युपंट राहत नसतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा रेसिडेन्शियल एरिया आहे पण तिथं ऑक्युपंट राहत नाही, तिथं कोणी राहत नाही, रेसिडेन्सला कोणी नाही, तरी सुद्धा फायर अलार्म सिस्टीम लावली जाते. कारण जर तिथं कोणी नसेल आणि फायर झाली किंवा काही इन्सिडेंट झाला तर बिल्डिंगला प्रॉपर कव्हर मिळावा. किंवा एखादं पॉलिसीला तुम्हाला जर पॉलिसी क्लेम करायची आहे, पॉलिसी क्लेम करायचे तर तिथं सुद्धा एखाद्या ठराविक बिल्डिंगला फायर अलार्म सिस्टीम आहे का नाही, ती ऑपरेटिंग होती का नव्हती त्या इन्सिडेंटला, हे दाखवावं लागतं. तेव्हाच तुमचा क्लेम काय होतो, पास होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या गोष्टीचा इन्शुरन्स काढलाय पण तिथं आग लागली, ती डॅमेज झाली, तुम्ही काय करणार, इन्शुरन्स कंपनीला क्लेम करणार. बरोबर, हे काम सुद्धा आपलंच आहे, सेफ्टी सुपरवायझरच आहे. तर इन्शुरन्स वाले विचारतात की तुम्ही प्रॉपर प्रोटेक्शन घेतलेलं का त्यासाठी, तुम्ही तिथं फायर अलार्म सिस्टीम बसवलेली का, दॅट इज द पॉइंट. समजतं, ह्या सुद्धा गोष्टी यात लागणार. म्हणजे हे इथे लिहिलंय बघा, the property may be considered in strict value of ensures there require fire detection system in many incentive its use. Sometimes fire detection and fire alarm used to compensate for structural fire protection shortcoming and use special cover for item for I value. म्हणलं का नाही, इन्शुरन्सला सुद्धा ते उपयोगी येतं. To reduce the amount of business loss ला सुद्धा कमी करतं. These are the points which are useful to write it down or टेलिंग द इंटरव्ह्युअर, म्हणजे जो तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे त्या माणसाला तुम्ही हे आन्सर सांगितले पाहिजे. तो म्हणेल फायर अलार्म सिस्टीम कशाला लागते रे, मग तुम्ही सांगायचं की टू प्रोव्हाइड प्रॉपर इव्हॅक्युएशन टू द वर्कर्स ऑर द ऑक्युपंट्स अँड टू प्रोव्हाइड फायर डिपार्टमेंट अर्ली identification for particular area and to reduce the property loss, to reduce the building loss, to reduce the business loss also. Okay, these are the points you have to write that. तुम्ही हे लिहून घ्यायचे आहेत. समजतंय का, सर्वांनी लिहून घ्या. minimize the risk to the public who attend unfamiliar properties is that. मग आपल्याला रिस्क असेसमेंट करायची. रिस्क असेसमेंट करताना म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्या कंपनीमध्ये आपल्याला फायर अलार्म सिस्टीम इन्स्टॉल करायचे, तर त्याच्यामध्ये आपल्याला रिस्क असेस करायचे. द फर्स्ट स्टेप इन रिस्क असेसमेंट प्रोसेस इज रिस्क असेसमेंट. फर्स्ट स्टेप इन डिझाईन प्रोसेस इज रिस्क असेसमेंट. इट इज डिफरेन्स द होल सिस्टीम स्ट्रॅटर्जी. वाचून काढतो एकदा सगळं मी हे, मग आपण डिस्कस करू. Risk assessment is the process of considering each part of the building from the point of view if what fire hazard exists within an area and what would happen in the event of fire explosion where to occurs. It would normally done when considering the building from the point of view general safety. Clearly, small premises only requires a first level of fire protection such as safe construction, clear escape route and fire extinguisher. Equally, obviously, larger hotels will require fully automatic fire detection and fire alarm system, multiple sets fire protection equipments, and adequate emergency lighting and escape signage. The risk assessment process is to help building owners of a building between these two extremes make adequate and appropriate provisions. Building owners or operators will often want to employ the service of professional risk assessor to ensure that building is considered impartially and adequate details. However, there are checklists and technical advice available so that tasks can be done in-house. आता या सगळ्याचा अर्थ काय की काही लोक काय करतात की कंपनी एखाद्या व्यक्तीला बोलवतात रिस्क असेसमेंट करायला. आता रिस्क असेसमेंट काय हे जुन्या विद्यार्थ्यांना माहित आहे, नवीन विद्यार्थ्यांसाठी मी थोडंसं एक्सप्लेन करतो. रिस्क असेसमेंट इज नथिंग बट ए हिरा. आता तुम्ही म्हणणार सर हिरा काय आहे, तर जुन्या विद्यार्थ्यांना माहित आहे, जुन्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं असेल, पण नवीन विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा हिरा म्हणजे काय, हजार्ड आयडेंटिफिकेशन and risk assessment.
hazard identification and risk assessment, which is called as HIRA. This is the method to finding the risk. आता रिस्क म्हणजे काय असतं? बरोबर. पहिला मुद्दा, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी जरा प्रॉपर लक्ष द्या. तुम्ही रस्त्याच्या बाजूला उभा राहिलाय, रस्त्याच्या काय झालंय, बाजूला उभा राहिलाय. एक सायकल यायला लागली, एक सायकल काय झालेली आहे, रस्त्यावरून यायला लागली. याचे तुम्हाला धडकण्याचे चान्सेस किती आहेत? फार कमी आहेत. त्याला लाईकलीहूड म्हणायचं. त्याला काय म्हणायचं बाळांनो? लाईकलीहूड. लक्षात ठेवा शब्द. लाईकलीहूड म्हणजे काय की इन्सिडेंट होण्याचे चान्सेस किती आहेत. पहिला, सायकल धडकण्याचे चान्सेस किती आहेत तुम्हाला? फार कमी, लो आहे. लो आहे. काय लो? बर जर धडकलीच तर कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत? कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे काय की ती सायकल येऊन तुम्हाला धडकली तर तुम्हाला लागणार किती? डेथ तर होणार नाही, बरोबर आहे का? म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस पण लो आहे. याचं मल्टिप्लिकेशन करून रिस्क काढली जाते. रिस्क काय झाली? बरोबर आहे का बाळा? लो. बरोबर. पुन्हा मी काय सांगतोय बघा, तुम्ही रस्त्याच्या साईडला उभा आहे आणि एक सायकल निघालीये तर तुम्हाला धडकायचे चान्सेस सुद्धा कमीच आहेत, फार कमी आहेत. एखाद्या वेळी त्याच्या मनात आलं त्याने येऊन धडकवली तरच धडकू शकतो, किंवा स्लिप झाली काय झालं तर धडकू शकतो. लो आहे. कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत? धडकल्यानंतर काय होईल? खर्च टेल लागेल थोडस. लो आहेत कॉन्सिक्वेन्सेस. आता विचार करा की तुम्ही रस्ता क्रॉस करताय आणि भरपूर साऱ्या सायकलची रेस चालू आहे, धडकण्याचे चान्सेस वाढले बाळा. पण धडकल्यानंतर कॉन्सिक्वेन्सेस पुन्हा काय? कमीच आहे ना. काय होईल? सायकल धडकेल, तो पडेल, तुम्ही पडाल, 2 मिनिटात उठाल, हात पाय झाडाल, एकामेकाला काहीतरी म्हणाल, निघून जाल. दॅट इज अगेन लो. मग रिस्क काय झाली बाळा? मीडियम झाली. का मीडियम झाली? कारण धडकण्याचे चान्सेस काय झाले? वाढले. धडकण्याचे चान्सेस काय झाले? वाढले. आता पुन्हा चेंज करूया आपण, सायकल काढूया आणि ट्रक आणूया. ट्रक आणूया. आता ट्रक इकडून आलाय आणि तुम्ही रस्त्याच्या साईडला उभा आहात, तुम्हाला धडकण्याचे चान्सेस किती येते बाळांनो? लो आहे. पण त्याचे ब्रेक फेल झाले, उदाहरणार्थ काय झालं, स्लिप झाला, काय झालं, तो ड्रायव्हर ड्रिंक केलेला आहे, तो देऊन धडकला, काय होऊ शकतो? लाईक कमी आहेत चान्सेस, फारच कमी आहेत, मायनर आहेत. पण धडकल्यानंतर कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत? खूप जास्त आहेत. फेटल डेथ सुद्धा होऊ शकते माणसाची. म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस हाय आहेत. रिस्क काय झाली बा? मीडियम झाली. रिस्क मीडियम का झाली? कारण धडकण्याचे चान्सेस कमी आहेत ना, तुम्ही रस्त्याच्या बाहेर आहात. बरोबर आहे का? आता तुम्ही रस्ता क्रॉस करताय आणि भरपूर सारं ट्रॅफिक चालू आहे आणि त्यातून तो ट्रक आलाय, धडकण्याचे चान्सेस जास्त आहेत. बरोबर. धडकल्यानंतर कॉन्सिक्वेन्सेस जास्त आहेत, रिस्क सुद्धा जास्त आहे. समजते का? अशी आपण रिस्क काढतो. कशी काढतो? तर मी लाईकलीहूड काढतो. लाईकलीहूड म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इन्सिडेंट, म्हणजे इन्सिडेंट होऊ शकतो का नाही, त्याला लाईकलीहूड म्हणायचं. आणि जर झालाच इन्सिडेंट तर त्याच्यापासून धोका किती आहे, त्याला कॉन्सिक्वेन्स म्हणायचं. आणि या दोघांचा गुणाकार करून जी काय व्हॅल्यू येते त्याला म्हणतो आपण रिस्क. बरोबर आहे. आपण याच्यासाठी मॅट्रिक्स काढतो, रिस्क मॅट्रिक्स. आपण काय करतो? याला व्हॅल्यूज देतो 0 to 5, याला देतो 0 to 5. हे हाय आहे म्हणजे काय झालं? 7 to 8. असे आपण मार्क देतो मल्टिप्लिकेशन करून. ज्याचा आकडा मोठा तेवढी रिस्क मोठी, जेवढा आकडा लहान तेवढी रिस्क लहान. This is the method by which you can easily assist
or assessment a risk, which is a given by HERA. हा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, HERA किंवा हॅझार्ड अँड ऑपरेशन्स. बरोबर आहे. हे काही शॉर्ट फॉर्म आहेत जे पुढे आपल्याला हळूहळू लागणार आहे. तुम्ही HERA चांगला लक्षात ठेवा. HERA आता लक्षात राहील तुमच्या, हॅझार्ड आयडेंटिफिकेशन अँड रिस्क असेसमेंट. ठीक. नेक्स्ट रिस्क असेसमेंट आहे, कन्सल्ट विथ द इंटरेस्टेड पार्टीज, consult with all interested parties before embarking on detailed design. It is highly recommended as minimum to consult the following agencies so that to ensure that the fire detection and fire alarm system meets the requirement of the all the concerned. म्हणजे इथं वरती काय सांगितलं होतं त्यांनी की छोटे ज्या बिल्डिंग रोड, फॉर एक्झाम्पल माझं घर आहे, घराला माझ्या फायर अलार्म सिस्टीमची गरज आहे का? नाही गरज. माझ्या घराला काय गरज आहे? एक फायर एक्सटिंग्विशर, 2 फायर एक्सटिंग्विशर सफिशियंट आहेत, 5-5 किलोचे, 9-9 किलोचे. ठीक आहे, एखादा फायर एक्सटिंग्विशर झाला, मी फायर विझवली. पण एखादा हॉटेल आहे, मोठं हॉटेल आहे, त्याच्यामध्ये रूम्स आहेत, तिथं फायर अलार्म सिस्टीम पाहिजे. कुठल्या रूम मध्ये काय ऍक्सिडेंट झालाय कळलं पाहिजे लोकांना. समजतंय? म्हणजे जसं तुमचा बिल्डिंग असतील तसं तुमचं रिस्क वाढली, आपण रिस्क काढणार ना त्याच्यावरनं. बरोबर. आता घरामध्ये फायर लावण्याचे चान्सेस कमी आहेत इन द सेन्स लोक कमी आहेत, कारण की राहतात 4-5 लोक, त्यामुळे ते ऍडजस्ट होऊ शकतं. दॅट इज द पॉइंट. पण हॉटेलमध्ये कोण राहायला येऊ शकतं? नवीन गेस्ट, तो एखादी क्युरी करू शकतो, ह्युमन एरर ना आग लागू शकते. दॅट इज द पॉइंट. मग तिथं फायर अलार्म सिस्टीमची गरज आहे, म्हणून आपल्याला रिस्क काढली पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला काही कन्सर्न केला पाहिजे असं त्यांचं मत आहे. कोणाकोणाला कन्सल्ट केला पाहिजे? द अथॉरिटी रिस्पॉन्सिबल फॉर एन्फोर्सिंग हेल्थ अँड सेफ्टी लेजिस्लेशन, द प्रॉपर्टी इन्शुअर, द बिल्डिंग युजर, द प्रपोज्ड इन्स्टॉलर अँड फायर इंजिनिअरिंग स्पेशलिस्ट. या लोकांशी थोडंसं त्यांनी काय सांगितलं, कन्सल्ट करून घ्या. दॅट इज द थिंग. ओके, काही डिटेल्स नाही महत्वाचं आपल्याला एवढं. डिझाईन प्रोसेस कशी असावी? फायर अलार्म सिस्टीम शुड बी डिझाईन प्रोव्हाइडेड अर्ली डिटेक्शन अँड वॉर्निंग ऑफ ए फायर. फायर अलार्म सिस्टीम काय करते? वॉर्निंग देते. फायर, आग लागल्यानंतर सांगते ना, दॅट इज देयर इज अ फायर, यू हॅव टू एक्सटिंग्विश इट, असं सांगतं ना. द डिझायनर मस्ट कन्सिडर द साईज, कॉम्प्लिकेबिलिटी, यूज ऑफ द बिल्डिंग. त्यानं काय विचार केला पाहिजे जेव्हा तो फायर अलार्म सिस्टीम इन्स्टॉल करणार आहे, डिझाईन करणार आहे, तेव्हा त्यानं काय विचार केला पाहिजे की बिल्डिंग कशी आहे, त्याच्यामध्ये लोक किती राहत आहेत, कोणत्या प्रकारचं काम होतंय तिथं, द डिग्री ऑफ डिटेक्शन अँड वॉर्निंग डिझायर्ड, किती कशी आपल्याला त्यानं इन्फॉर्मेशन दिली पाहिजे, हे सगळं प्लॅन केला पाहिजे. दिस इज द स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग ऑफ ए फायर अलार्म सिस्टीम. While the design of fire alarm system is normally regulated by the building codes, the level of protection, building code काय आहे किंवा किती लेवलचं प्रोटेक्शन पाहिजे, specialized usually minimum and designer should be considered providing higher levels protection where circumstances indicating the need. Before looking at the detail of the alarm system, it is necessary to understand some of the concepts that are used in assist the system designer. काही स्टेप्स आहेत जे आपण समजून घ्यायचे. ही थिअरी आहे ती मी पटपट वाचून काढतोय, मेन पॉईंट शिकवतोय. जसं मी आता HERA शिकवला, मेन पॉईंट लर्न करायचं आणि तेवढंच तुम्ही करायचंय. चांगलं. Buildings are divided up to sections in 3 ways as far a fire safety engineering concerned: fire department, detection zone and alarm zone. बिल्डिंग आहे ती 3 कन्सेप्ट मध्ये डिवाइड केली. बघा, कुठलीही बिल्डिंग असू दे, कोणतीही कंपनी असू दे, ही 3 प्रकारे आपण डिवाइड करू शकतो ऍज पर फायर सिस्टीम. ऍज पर फायर सिस्टीम. पहिला पॉइंट आहे फायर कंपार्टमेंट. फायरचे कंपार्टमेंट कुठले आहेत? डिटेक्शन झोन आणि अलार्म झोन. कुठं डिटेक्शन होणार, कुठं अलार्म होणार, या 3च पॉइंट मध्ये आपण काय केलं, त्याला रिझॉल्व्ह करून टाकले. रिव्ह्यू ऑफ बिल्डिंग, द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ बिल्डिंग आपण बघणार आहे. बिल्डिंगची हाईट काय, रिव्ह्यू कसा करायचा बिल्डिंगचा. एखाद्या बिल्डिंग मध्ये मला फायर अलार्म सिस्टीम इन्स्टॉल करायचे, तर तिथं मी काय करणार, काय बघणार, तर हे बघणार. व्हॉट इज द हाईट ऑफ द बिल्डिंग,
नंबर ऑफ फ्लोअर्स, किती नंबर फ्लोअर्स आहेत त्याच्यावर, एरिया ऑफ ईच फ्लोअर, स्मोक कंपार्टमेंट्स, स्मोक कंपार्टमेंट आहे का नाही, वेदर स्प्रिंकलर्ड ऑर नॉट, स्प्रिंकलर आहेत की नाहीत, व्हॉट फायर अलार्म इक्विपमेंट इज रिक्वायर्ड टू दिस ऑक्युपन्सी, इथं आपण कुठल्या प्रकारचं फायर अलार्म सिस्टीम देऊ शकतोय, वेअर आर फायर अलार्म डिव्हाइसेस रिक्वायर्ड, कुठं कुठं लावायचे, कुठं पण लावून चालणार नाहीत ना आपल्याला, ग्राउंड प्ले ग्राउंड वर लावून काय चालणार आहे का, नाही, लक्षात आलं. डिटरमाइन इफ देर इज अ स्पेशल यूज ऑफ ऑक्युपन्सी, म्हणजे जर समजा तिथं काही स्पेशल असेल तर आपल्याला थोडस वेगळा विचार करावा लागतो. मग फायर कंपार्टमेंट्स काय असतात, डिटेक्शन झोन काय असतात, आता 3 पार्ट मध्ये आपण डिवाइड केले ना त्याला, ऑफिसला, बिल्डिंगला कशा कशात केले, फायर डिपार्टमेंट, सॉरी कंपार्टमेंट्स, डिटेक्शन झोन आणि अलार्म झोन, बरोबर. आता हे डिटेल मध्ये आपण बघणार आहोत, फायर कंपार्टमेंट म्हणजे काय, डिटेक्शन झोन म्हणजे काय, अलार्म झोन म्हणजे काय, मग त्याचे रिलेव्हंट स्टँडर्ड्स बघायचे आहेत, आणि मग आपण ऍक्च्युली फायर अलार्म कंट्रोल पॅनलकडे जाणार आहे, जे महत्वाचं आहे, आणि मग प्रॉपर आपण बघणार आहे की किती प्रकारचे डिटेक्टर्स असतात, स्मोक डिटेक्टर, हीट डिटेक्टर आणि फ्लेम डिटेक्टर सगळे बघणार आहे. ठीक आहे, थांबूया, नेक्स्ट लेक्चरला पुढचं घेऊन मी. तर आज आपण बघितलं बऱ्यापैकी, हिरा तर बऱ्यापैकी समजला सगळ्यांना, रिस्क असेसमेंट, बिल्डिंगचं थोडंसं माहिती घेतली. उद्या मी घेणार आहे काय, तर उद्या मी घेणार आहे की फायर कंपार्टमेंट म्हणजे काय, डिटेक्शन झोन म्हणजे काय, ना अलार्म झोन म्हणजे काय, आणि स्पेसिफिकेशन. ओके, 2-3 लेक्चर लागतील अजून. ओके, बाय बाय, थांबूया.